नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आला आहे। तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला व 3 गुणांसाठी आहे। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिले विधान, भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही। 2. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर S.S. स्वामीनाथन होते। तिसरे विधान, भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकर नवी दिल्ली येथे आहे। प्रश्न दुसरा 2 गुणांसाठी आहे। पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। जो पहिला गट आहे त्यातील अ क्रमांकाची जोडी चुकीची आहे। अमर शेख चित्रसंग्राहक ही जोडी चुकीची आहे। दुसरा गट, दुसऱ्या गटातील ब पर्यायाची जोडी चुकीची आहे। P.V. नरसिंहराव आणीबाणी ही जोडी चुकीची आहे। प्रश्न तिसरा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आकृतिबंध पूर्ण करा। 1985 साली आसाममध्ये यांच्यात करार झाला। प्रधानमंत्री राजीव गांधी आणि आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो। ब प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिला प्रश्न, राष्ट्राध्यक्षांची मुख्य जबाबदारी कोणती मानण्यात आली? उत्तर, संविधानाचे रक्षण करणे आणि संविधानानुसार राज्यकारभार चालत आहे की नाही हे पाहणे। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय? आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध म्हणतात। तिसरा प्रश्न, आग्नेय आशियाई देशांनी कोणती संघटना निर्माण केली? उत्तर, आग्नेय आशियाई देशांनी आसियान ही संघटना निर्माण केली। भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा। 1. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते। हे विधान योग्य आहे, कारण टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना एखाद्या भौगोलिक घटकाविषयी केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो। जो घटक एखाद्या प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकाच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर ठरते। दुसरा प्रश्न, क्षेत्रगणी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात। उत्तर, हे विधान अयोग्य आहे, कारण ज्या चलांचे वितरण विलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रगणी नकाशा वापरतात। उंची या चलाचे वितरण सलग असते, त्यामुळे उंची दाखवण्यासाठी क्षेत्रगणी नकाशाऐवजी समगणी नकाशा वापरतात। प्रश्न चौथा 4 गुणांसाठी आहे। थोडक्यात उत्तरे लिहा। कायिक विदारण म्हणजे काय? उत्तर, खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय। दुसरा प्रश्न, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा। उत्तर, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे भूकंप होतात। ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात। याशिवाय भूपृष्ठाखालील खडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।